नामदेव कारभारी बोर्डे अर्थात बोर्डे नाना. नानांची संघर्षगाथा. हातात हात धरून ज्यांनी मला कोऱ्या पाटीवर पहिलं अक्षर गिरवून घेतले आणि माझ्या सुरुवातीचा सगळा कच्चेपणा खपवून घेत वैचारिक, व्यावसायिक व सामाजिक मोकळीक देत मला ज्यांनी घडवले असे माझे वडील अर्थात नानांविषयी सहजच 2 शब्द लिहिण्याचा हा माझा प्रयत्न आहे. ते माझ्यासाठी देवच आहेत. नानांचा जन्म 29 ऑक्टोबर 1961 साली वैजापूर तालुक्यातील सवंद गाव येथे झाला. नानांचे वडील माझे आजोबा हे गावाचे नावाप्रमाणेच कारभारी होते. नानांना 2 भाऊ व 2 बहिणी असा मोठा परिवार होता. या सर्वांमध्ये नाना सर्वात लहान होते. माझे बाबा कारभारी बोर्डे यांना सगळीकडे दादा म्हणत असत. दादांचा पंचक्रोशीत फार चांगला वावर होता. ते लोकांच्या नेहमी अडीअडचणीत साथ देत असत, त्यांना मार्गदर्शन करत असत. दादा गावाचे 15 वर्ष सरपंच होते. सवंद गावमध्ये तसे आमच्या बोर्डे परिवाराचे फक्त 5 कुटुंब राहत होते. पण दादांचा लोकांचे काम करण्याचा व निस्वार्थी स्वभाव यामुळे ते गावाचे 15 वर्ष सरपंच राहिले. विविध कार्यकारी स्थापन करून सोसायटीचे चेअरमन होते. या काळात दादा गावाकडे स्वस्त धान्य दुकान चालवत असत. या काळात नानांचे लग्न ठरले तेव्हा लग्नासाठी वऱ्हाडी नेण्यासाठी ट्रकचा वापर सुरू झाला होता. नानांचे लग्न बळहे गावला होते तेव्हा आईला जे लग्नात सोने घेतलेले होते ते विकून ट्रकचे भाडे दिले होते. ही गोष्ट मला कळली होती. नाना इतके सर्व असून सुद्धा नानांचे मन काही यावर थांबायला तयार नव्हते. कारण नानांच्या मनात एक वेगळीच कल्पना घर करून बसली होती. मन ज्या गोष्टीची कल्पना करू शकते ती मिळवूही शकते हे त्यांना माहिती होते. नवीन काहीतरी करायचे होते व त्यासाठी त्यांना त्या गोष्टीची किंमत पण चुकवावी लागणार होती. नानांनी या काळात गुत्तेदारी हा व्यवसाय निवडला. त्यावेळी आर्थिक परिस्थिती बेताचीच होती, कारण दादांनी स्वतःला समाजासाठी वाहवून घेतले होते. असे असताना नानांकडे गुत्तेदारी व्यवसायासाठी लागणारे भांडवल नव्हते. तरी सुद्धा नानांनी या कामात स्वतःला झोकून दिले. यातून सुरू झाली नानांची परीक्षा. नानांना जे पहिले काम मिळाले ते समंद गावपासून जवळपास जेहूर या गावी कन्नड तालुक्यातील 50 ते 55 किलोमीटर होते. तेव्हा नानांनी सायकलवर ये जा करून हे अवघड काम पैशानं भावी वेळप्रसंगी व्याजाचे पैसे वापरून अनंत अडचणींवर मात करून पूर्ण केले. या काळात माझी आई ही सवंद गावातून आमच्या शेतात जवळपास 2 किलोमीटर अंतर जाऊन दररोज डोक्यावर चुलीच्या जळणासाठी लाकडी घेऊन येत असत. संघर्षाच्या काळात आईने खूप चांगली साथ नानांना दिली आहे. आज मी काही ठिकाणी काम करत असताना एका पुलावर गेलो असताना मला त्या ठिकाणी लोकांनी हे सांगितले की नाना सायकलवर आईला आणून सोडत व आई पुलावर पाणी मारत होती. कामानिमित्त नेहमी वैजापूरला तालुक्याच्या गावी नानांना यावे लागत असे. हे सर्व चालू असताना दादांना या कामात नानांचे होणारे हाल दिसत होते, पण नाना काही ऐकायला तयार नव्हते. पण दादाही एक शिस्तप्रिय व कणखर व्यक्तिमत्व होते. त्यांनी नानांना वैजापूरला जाण्याचा सल्ला दिला. त्यांना सवंद गाव येथून काढून दिले. त्यावेळी नानांकडे एक सायकल होती. त्यावर मी सायकलवर पुढील निळेवर बसून व त्या सायकलला पुढे एक कॅरियर लावलेले होते, त्यामध्ये दीपकला बसवून व मागील कॅरियरवर आई बसून नानांचा संसाराचा गाडा निघाला वैजापूरला. इथे आल्यावर राहायचे कुठे, काय करणार हे सर्व नानांना तरी माहिती होते की नाही हे मला काही सांगता येणार नाही. पण वैजापूरला आल्यावर नानांचे मित्र आहेत J.K. कुलकर्णी, त्यांना सोबत घेऊन भाड्याचे घर बघितले. ते इंगळे गल्ली येथे व दररोजच्या उपयोगासाठी लागणारे साहित्य, कपडे व भांडे हे साहित्य पण घेतले. हे सर्व पैसे त्यावेळेस कुलकर्णी काकांनी दिले होते. आणि मग नंतर सुरू झाला नानांच्या संघर्षाचा काळ. पुढे लहान मोठे काम करणेपासून ते काही करायचेही त्यांची धडपड सुरू झाली. त्यांनी यावेळेस ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम केले. त्यावेळेस कापूस वाडगाव येथे काम चालू असताना ट्रॅक्टर ट्रॉलीसह 3 पलटी खाल्ली होती. त्यातून ते सुखरूप बाहेर आले होते. नानांची आता बढती होऊन त्यांनी सायकलवरून आता लुना घेतली होती. पुढे जगदंबा मजूरसह संस्था स्थापन केली व त्यावर नानांना काम मिळू लागले. यामागे खूप धडपड व कष्ट होते. मी लिहितो आहे इतक्या सहजासहजी नाही मिळाले. या काळात माझी लहान बहीण जयश्रीचा 1991ला जन्म झाला व नानांनी एक जुनी राजदूत मोटरसायकल घेतली MH-20 7351. या काळात नाना खूप खुश होते व त्यावेळेस नानांनी आम्ही राहत असलेले भाड्याचे घर बदलून आम्ही शास्त्रीनगर येथे घोडके अण्णाच्या घरी राहायला आलो. त्या घराचे भाडे 250 रुपये होते.
हे घर 4 पत्र्यांचे होते व समोर वाडा होता. यामध्ये नाना, आई, आम्हा 3 भावंडांसह राहत होते. नाना शहरात राहायला आले. नंतरच्या काळात दादा वैजापूरला आले की ते घरी आले की सर्व दरबार हा इथे भरत असत. हॉटेलपेक्षाही जास्त चहा बनवण्याचा रेकॉर्ड माझ्या मते माझ्या आईने केला असावा असे माझे मत आहे. यानंतरच्या काळात माझे आजोबा म्हणजे दादांचे 20 ऑक्टोबर 1995ला दिवाळीच्या दिवशी निधन झाले. हा नानांवर झालेला नियतीचा फार मोठा आघात होता, कारण ते दादांवर जीवापाड प्रेम करत होते. मला अजूनही ती रात्र आठवते. ज्या रात्री दादा वारले तेव्हा मोबाईल व फोन नव्हते. त्या दिवशी 9 वाजेदरम्यान बबन मामा आले व त्यांनी जेव्हा सांगितले की दादा गेले, त्यावेळेस नाना संबंध गावकडे पायी पळताना मी पाहिले आहे. ही दिवाळी गावात कोणीही साजरी केली नाही. नाना जेव्हा छत्रपती संभाजीनगरला जात असत तेव्हा ते रेल्वेने जात असत, पण जाताना सोबत सकाळी 6 वाजता जेवणाचा डब्बा सोबत नेत असत. नानांना सगळे कॅरीबॅग कॉन्ट्रॅक्टर म्हणत असत. आजही मला नेहमी नानांचा विषय निघाला की त्यांच्या सोबत नेहमी अपडाऊन करत असताना सोबत असलेले लोक भेटतात. ते सांगतात की नाना सकाळीच गाडीत डब्बा घेऊन जेवायला बसत व सर्वांना आग्रह करून जेवायला लावत असत. असे राजूभाऊ छानवाल, रावसाहेब मोटे, नारायण कवडे व इतर लोक नेहमी सांगतात. नानाची गोष्टच निराळी होती असे मला आजही 2-3 दिवसात ऐकायला येते. यावेळी मी 8वीत गेलो होतो. मला सायकल घ्यायची होती. सर्वांकडे सायकल पाहून मला व दीपकला नेहमी वाटायचे की आपल्याकडे सायकल असावी. तोपर्यंत मला सायकल शिकायला व चालवायला आईकडून 1 रुपया घेऊन भाड्याची सायकल मिळायची. नंतर संबंधगाव येथील संकलेच्या काकींकडे एक जुनी सायकल होती. ती एका सपरात पडलेली होती. तिची किंमत नानांनी 300 रुपये ठरवून आणली होती. ही सायकल फार खराब झालेली होती. आल्यावर तिला टायर टाकून ती चालू झाली, पण नळ्या फार खराब म्हणजे फार गंजलेल्या होत्या. मी 2 पोलिश पेपर आणले. दीपक व मी 2 दिवस ही सायकल चांगली घासून घेतली व नंतर नानांनी आम्हाला एक काळ्या रंगाचा डबा व स्टिकर आणून दिले व सुरू झाली आमची सायकल. वैजापूरला शास्त्रीनगर येथे आम्ही राहत असलेल्या ठिकाणी शेजारीच यासीन सर नावाचे शिक्षक राहत होते. नानांचे व त्यांचे फार चांगले संबंध होते. त्यांच्या मार्गदर्शनात नानांनी एक टेम्पो घेतला होता. नाना त्या टेम्पोवर काम करत होते, पण काही काळात तो विकला व नंतर ट्रॅक्टर घेतला होता. जुना एस्कॉर्ट 355 हा ट्रॅक्टर बराच खराब झालेला होता. त्याचे दोन्ही बाजूचे बंपर टायरवर पडलेले होते. त्यावेळेस नानांसोबत शिवाजी मामा ड्रायव्हर म्हणून आले. तेव्हापासून मामा नानांच्या शेवटपर्यंत सोबत होते. आजही माझ्यासोबत परिवाराचा एक भाग म्हणून ते आहेत. पुढील काळात वैजापूर येथील शास्त्रीनगर यासीन सरांच्या ओळखीने शास्त्रीनगर येथे एक प्लॉट विक्री होताना नानांची प्लॉट घेण्याची फार इच्छा होती, पण त्याची किंमत 41,000 रुपये अशी ठरली. नानांकडे पैसे नव्हते, तरी नानांनी 21,000 रुपये केले व उर्वरित रक्कम सरांनी त्या प्लॉटवाल्या माणसाला सांगून 1 वर्षात दिली. अशा प्रकारे नानांचा प्लॉट झाला. त्यावर बांधकाम करायचे होते. तेव्हा नाना व आई वैजापूरवरून संबंधगाव शेती पण करत होते. मग आमच्या घराचे काम सुरू झाले. फक्त सुरूच झाले, कारण त्याचे कॉलमकरिता खोदकाम केलेले गड्डे जवळपास 1 वर्ष तरी खोदून पडले होते व पावसाळ्यात त्यामध्ये पाणी भरले होते. शेजारी आमचे घर खाली येईल, लवकर बांधकाम करा असे सतत सांगत होते, पण नानांची परिस्थिती नव्हती. या काळात शेजारीच असलेल्या पंचायत समितीचे काम बंद पडले होते. तेथील वाळू नानांनी विकत घेतली, पण ती प्लॉटपर्यंत वाहून आणायची कशी हा मोठा प्रश्न होता. मग कामात आली मला आणलेली सायकल. नाना, आई, मी व दीपक आम्ही सर्वांनी मिळून जवळपास 2 आठवडे ही वाळू सायकलवर वाहून आणली होती. त्यावेळेस घराचे बेसमेंट झाले. मग पुन्हा 1 वर्ष काम बंद राहिले. नंतर 2001 मध्ये आमच्या घरखोलीचे बांधकाम झाले. ते झाल्यानंतर जवळपास 4 महिने घराला दरवाजे नव्हते. खिडक्या व दरवाजांना आईने जुन्या साडीचे बेडशीटचे पडदे लावले होते. यानंतर आमच्या घराचे 800 स्क्वेअर फूट घराचे काम 2007 पर्यंत चालू होते, पण नानांनी कधीच हार मानली नाही. नाना काम करत असताना आमदार कैलास पाटील यांचे कार्यकर्ते होते. असे चालू असताना मी 10वीत गेलो. सन 2001 मध्ये मी 10वी पास झालो. जेमतेम 68% मार्क पडले होते. पण त्यावेळेसपासून माझ्यासाठी स्वप्न पाहणारे नाना यांची इच्छा होती की मी सिव्हिल इंजिनियर व्हावे. म्हणून नाना मला संजीवनी कॉलेज कोपरगाव येथे घेऊन गेले. जायचे होते त्याच्या 1 दिवस अगोदर नानांची धडपड मी पाहिली आहे. 350 रुपये वाघचौरे काकांकडून उसने आणले होते. त्यामध्ये 50 रुपयांचे पेट्रोल टाकले होते व 250 रुपयांचे माहिती पुस्तक घेतले होते. मग नंतर तरतूद करून 6,000 रुपये भरून ॲडमिशन घेतले होते. मला कोपरगावला जाण्यासाठी दररोज 50 रुपये लागत होते. दररोज याकरिता होणारी ससेहोलपट मला दिसत होती. पहिले सत्र झाले व मी पास झालो,
पण माझी इच्छा पुढे शिकावी अशी राहिली नव्हती. पण नाना नेहमी म्हणायचे की आम्ही बघू, तू शिक, मला फक्त तुला गव्हर्नमेंट कंत्राटदार करायचे आहे. पण तेव्हा माझे मन इंजिनिअरिंगमध्ये लागले नाही. तरी पण नानांनी माझे कोपरगाव येथील ॲडमिशन काढून घेतले व वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात ॲडमिशन बिल्डिंग मेंटेनन्सला घेतले. रोजच्या होणाऱ्या अडचणींचा सामना करत असताना नानांचा सहज बोलून गेलेला एक शब्द नेहमी नेहमी आठवतो. तू इंजिनिअरिंग नाही केले, पण तुझ्या हाताखाली 4 इंजिनियर राहतील. बहुतेक हा शब्द आज खरा ठरला. 2004ला बिल्डिंग मेंटेनन्सचा कोर्स पूर्ण झाला व सार्वजनिक बांधकाम विभागात नोंदणी करायची होती व नंतर पुढील एका वर्षात मला सार्वजनिक बांधकाम विभागात रजिस्ट्रेशन नोंदणीकृत सरकारी कंत्राटदार म्हणून मान्यता मिळाली. नानांचे एक स्वप्न पूर्ण झाले. शास्त्रीनगर येथे श्री गुरुदेव दत्त मंदिराचे काम सर्वांनी मिळून सुरू केले व त्यासाठी नानांनी मूर्ती घेतली व स्वतःला या मंदिर निर्माण कार्यात झोकून दिले होते. पुढील काळात सवंदगाव येथील महादेव मंदिराचा जीर्णोद्धार नानांनी केला. सर्वांना सोबत घेऊन मोटारसायकलवर 3-4 लोक बसवून नाना वर्गणी करत असत. गावातून बाहेर गेलेल्यांना फोन करून पत्र पाठवून मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता मदत मागत होते. शेवटी मंदिराचे काम पूर्ण झाले. शांतिगिरी महाराज व रामगिरी महाराजांच्या कीर्तन प्रवचनाने नानांनी 7 दिवस सप्ताह ठेवला होता. श्री गणेशपुरी आश्रम येथील जनार्दन स्वामी महाराजांना दान स्वरूपात आलेल्या जागा आश्रमाच्या नावे करणे, शाळा स्थापन करण्याकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही नानांनी तयार केलीत. नेहमी शांतिगिरी महाराज हे नानांना बोलावून घेऊन या शाळेसंदर्भात चर्चा करत असत. नानांनी शाळेचा कारभार खूप चांगल्या प्रकारे चालविला होता. सवंदगाव येथील शाळा सुरू करण्यात नानांचा सिंहाचा वाटा होता. नंतरच्या काळात 2009ला माझे लग्न झाले. 2013ला मला परभणी कृषी विद्यापीठातील रोटेगाव येथील काम करण्यासाठी नानांनी जीवाचे रान केले व त्याच काळात आमदार असलेले आर.एम. वाणीसाहेब यांच्यामार्फत पाटील गल्ली येथील सामाजिक सभागृहाचे काम मिळाले. पुढे बोरणारे सरांची पण खूप चांगली साथ नानांना मिळाली होती. त्यावेळेस रोलर घेतला, ट्रॅक्टर, JCB घेतले. खंडाळा येथे डांबराच्या प्लांटकरिता 2 एकर जागा घेऊन त्यावर प्लांट टाकण्याकरिता मार्गदर्शन केले. सवंदगाव येथील संत जनार्दन स्वामी महाराज यांचे मंदिराचे बांधकाम चालू असताना नानांनी गावातील कैवल्यानंद महाराज व इतर गावकरी मंडळींना सोबत घेऊन मूर्ती ठरवून आली. नानांचे सर्व परिवारावर विशेष लक्ष होते. मी कुठेही असो, मला संध्याकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान नानांचा फोन आल्याशिवाय राहत नसे. किती जरी लावल तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात, वाचतेच्या डोळ्यातली कधी कासा वेशी, तुझ्या पायी राबानवी हाय त्याची खुशी र, हाय त्याची खुशी. व रात्री घरी आल्यावर दिवसभर काय केले, कुणाशी भेटी झाली, काय काय विषय झाले हे सर्व नाना प्रामुख्याने ऐकून त्यावर सल्ला देत असत. घरात नानांचे सर्व सदस्यांवर विशेष प्रेम होते. ते आईला काय हवे नको ते पाहत. जयश्रीला नेहमी फोन करून विचारपूस करत. दीपकची त्यांना नेहमी चिंता राहत होती, पण नंतर ते त्याच्यावर पण खूप खुश होते. घरातील सुनांना नानांनी कधीच सुना म्हणून न बघता त्यांच्यावर मुलींसारखी माया केली, असे सुना दीपाली व अश्विनी नेहमी सांगतात. नातवांवर तर नानांचे विशेष प्रेम. आर्यनला रोज सोबत घेऊन जात असत. रोज नवनवीन मेजवानी त्याला भेटत होती. राधिका व साईश पुण्याला असतात, पण नानांनी त्यांची पण विशेष काळजी घेतली. शौर्य, यश हे पण नेहमी बाबांचे लाडके होते. अस्यांपासून ते शौर्य व यशला शाळेत नेऊन आणून सोडणे हे काम नानांना विशेष आनंद देणारे होते. मुले नानांसोबत मोटारसायकलवरून नेहमी जात व चक्कर मारून भरपूर खाऊ व खेळणी घेत असे. मुले पण नानांवर खूप जीवापाड प्रेम करत होते. नानांचे सर्व नातलगांशी पण खूप प्रेमळ संबंध होते. नेहमी सर्वांकडे नाना जात असत. मी आर्यनला शिक्षणाकरिता हॉस्टेलला सोडून आलो होतो. त्याला सोडायला नाना पण आले होते. परत येताना नाना खूपच नाराज झाले होते. त्यांचे मन लागत नव्हते. त्यांनी मला एकदम कडक शब्दात सांगितले, आर्यनला हॉस्टेलमधून लगेच परत घेऊन यावे लागले होते. सर्वांना नाना हवे हवेशे.
कुटुंब वत्सल असे नाना होते. 3 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी श्री गुरुदत्त मंदिरात आरती करून मोटारसायकलवर घरी जाताना मुलांसाठी खाऊ घेऊन निघाले होते. पण त्यावेळेस वादळी वाऱ्यासह खूप जोराचा पाऊस चालू होता. संध्याकाळी 7:15 मोटारसायकलची धडक झाली व ते जवळपास 34 दिवस सिटी केअर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहिले. त्यातून सावरत घरी आल्यावर पुन्हा डोंगरे हॉस्पिटलमध्ये होते. त्यातून ते सावरत असताना अचानक 19 डिसेंबर 2022 सोमवारी एकादशीच्या दिवशी आपल्यातून सर्व काही योग्य मार्गी लावून नाना निघून गेले. पुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हासू जरी कनावाकला. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड